बार्शी तालुक्यातील वैराग जवळच्या या तडवळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात काल पाऊस झाला आणि त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आपण आत्ता तडवळे गावातल्या या द्राक्ष बागेमध्ये आहोत। आपण पाहतोय खरं तर इथे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते शेतात साचलेलं आहे। द्राक्ष बागा ज्या आहेत त्या आता अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण ऐन उन्हाळ्यामध्ये खरं तर या बागांना ही गर्भधारणा होत असते आणि या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाची गरज असते। मात्र आपण पाहतोय कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व बागांमध्ये पाणीच जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आलेला आहे आणि शेतकऱ्याच्या खरं तर ही गर्भधारणेचा काळ असतो, मात्र या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे बागेमध्ये। आपण पाहतोय खरं तर पाय रुततायत यामध्ये आणि हे द्राक्ष बाग जे आहे ते अडचणीत आलेले आहे। दादा, काय नक्की तुमची समस्या आहे? तुमच्या बागेमध्ये खरं तर पावसाचं पाणी आहे, काय अडचण आहे पाण्यामुळे? आताचा पहिला प्रॉब्लेम म्हणजे गर्भधारणेसाठी मोठी गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे आज 10-15 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे आणि बिलकुल ऊन नाहीच। उन्हाची पूर्ण आवश्यकता असते आता काडी तयार होण्यासाठी। परिपक्व व्हायला ही उन्हाची गरज आहे ह्याला, आणि नियमापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि पाणी बी जास्त झालेलं आहे बागेला। कोणत्या पद्धतीची काडी तयार होणं अपेक्षित आहे? ही ह्या काडी ही तर गर्भधारणा ही तर घड तयार होत असतात ह्या गाड्या, मग ह्याला पूर्ण ही सावली असल्यामुळं ही तयारच होत नाही। ह्याला गाड्याची निर्मितीच होत नाही ह्याला। किती दिवस ऊन अपेक्षित असतं आणि किती ऊन अपेक्षित? 60-65 दिवसाच्या पुढे 70 दिवसापर्यंत ऊन लागते काडीला। म्हणजे पहिलं तुमचं जे पीक आहे ते पीक गेलं त्यानंतर तुम्ही ही एप्रिल छाटणी केल्यापासून 1 महिन्याचा कालावधी झाला, तिथनं ज्या पाऊस चालू झाला म्हणजे कामकाजच करायला भरपूर अडचण आहे। पावसामुळे अडचण आहे सगळी ही, आणि आता हे जे गर्भधारणा व्हायची शक्यताच नाही, कारण पूर्ण ह्याच्यावर ऊनच पडत नाही। ऊन पडल्याशिवाय गर्भधारणा होत नाही। मग यामुळे तुमची बाग पूर्णपणे वर्षभर आता हे नापीक राहणार। गर्भधारणा तयार होत नाही ह्याची, ऊन असल्याशिवाय गर्भधारणा तयार होत नाही, नापीक होणार आता। किती तुम्ही खर्च केलेला आहे बागेसाठी आणि काय आता नुकसान कशा पद्धतीचं होणार आहे? तुमचं साधारण किती अपेक्षित आहे यातनं उत्पन्न या बागेतून? ह्या बागेतनं आमचं वर्षकाठी उत्पन्न असतं 7-8 लाख रुपयाचं। हो, आता ते निघणार नाही निघणार आता। पण पाहतोय खरं तर वर्षभर ही बाग जी आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांनी जपलेली असते आणि ऐन गर्भधारणेच्या कालावधीमध्ये उन्हाची गरज आहे। मात्र असं असताना या ठिकाणी आता ऊन नसल्यामुळे ही बाग जी आहे ती वर्षभर आता फळधारणा करू शकणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या जवळपास 7 ते 8 लाख रुपयांचं नुकसान जे आहे ते एका शेतकऱ्याचं होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच शेती हा आजबट्ट्याचा व्यवसाय आहे हे आता पुन्हा एकदा समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सचिनसह सागर सुरवसे, TV9 मराठी, वैराग, सोलापूर।